केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनेमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते, म्हणजे धान्य कमी दरामध्ये दिले जाते. त्यासाठी रेशन कार्ड देखील दिले गेले आहेत. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमीत कमी किमतीत दिले जातात. पहा, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत हे रेशन कार्ड आपल्याला देण्यात आलेले आहेत. कोणाकडून? तर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत आपल्याला हे रेशन कार्ड उपलब्ध झालेले आहेत. या रेशन कार्डामधून गरीब जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वस्त म्हणजे कमी किमतीत हे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. कोणत्या मार्फत? नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत रेशन कार्डावरती कमीत कमी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतात. तर देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. कोट्यावधी लोक या योजनेचा लाभ घेतात. या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही. काही महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून काही लाभार्थ्यांना रेशन मिळणार नसल्याची मोठी अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे. कोट्यावधी लोक या योजनेचा लाभ घेतात, परंतु त्यातील काही लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून लाभ मिळणार नाही. मोठी अपडेट आहे रेशन कार्ड धारकासाठी. तर काय अपडेट आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता ते कमेंट करून कळवायचं आहे. तर केंद्र सरकारने रेशन कार्डासाठी काही गाईडलाईन जारी केल्या आहेत. या योजनेत 15 फेब्रुवारीनंतर या रेशन धारकांना लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई-KYC करणे अनिवार्य केले होते, ज्यामुळे ज्या लोकांनी ई-KYC केली नाही त्यांना रेशन मिळणार नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना ई-KYC करणे आवश्यक आहे. काय म्हणण्यात आलं आहे? फेब्रुवारी महिन्यानंतर रेशन कार्डावरती लाभ मिळणार नाही, म्हणजे रेशन फ्रीमध्ये मिळणार नाही. काय कारण आहे? तर ई-KYCचं कारण देण्यात आलेलं आहे. ज्या लाभार्थ्यांना ई-KYC केलेली नाही आहे त्यांना या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही. रेशन कार्डावरती मोफत लाभ म्हणजे काय मिळतं? तर मोफत अन्नधान्य मिळतं आणि अजून खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यासाठी आपल्याला रेशन कार्ड हे उपलब्ध लागतं. रेशन कार्डवरती आपल्याला खूप साऱ्या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु आता हे रेशन कार्ड बंद होणार आहे का? तर तुमची ई-KYC पूर्ण झाली नाही. या कारणामुळे तुमचं रेशन कार्ड पूर्ण बंद करण्यात येणार आहे. आता तुम्ही ई-KYC केली आहे की नाही हे देखील कमेंट करून आपल्याला कळवायचं आहे. जर केली असेल तर तुम्हाला टेन्शन नाही, परंतु जर नसेल केली तर तुमच्यासाठी नक्कीच ही धक्कादायक बातमी असणार आहे की 15 फेब्रुवारीनंतर या योजनेमधून तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही. तर ई-KYC का करण्यास सांगायचे आहे ते देखील आपण पाहूया. तर ई-KYCमुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहेत याची माहिती मिळते, त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड रद्द होते. यामुळे ई-KYC केले नसेल तर लगेच करा. काय म्हणणं आहे? ज्यांच्याकडे डुप्लिकेट म्हणजे बनावट रेशन कार्ड आहे त्यांचे ई-KYC केल्यामुळे ते रद्द होणार आहेत आणि कोणाकडे आहेत याची देखील माहिती सरकारला मिळणार आहे. आता जे बनावट आहेत ते ई-KYC करू शकणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांचे आपोआपच रेशन कार्ड हे रद्द होणार आहेत. परंतु आपल्याकडे एकच रेशन कार्ड आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घ्यायची आहे. जर तुमचं रेशन कार्ड एक वेळेस बंद पडलं, रद्द झालं, तर तुम्हाला डबल प्रोसेस करावी लागेल. त्यापूर्वी तुम्ही ई-KYC करून घ्यायची आहे. आता ई-KYC तुम्ही कुठे कराल? तर तुमच्या गावात जिथे तुम्हाला राशन मिळतं त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड सोबत न्यायचं आहे. त्याच्यावरती तुमची ई-KYC होत आहे. तुम्हाला या योजनेचा ई-KYC करण्यासाठी एकही रुपया द्यायची गरज नाही, म्हणजे या योजनेची फीस एकही रुपया नाही. जर तुमच्याकडून कोणी रक्कम घेत असेल तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन अन्न पुरवठा विभागामध्ये तक्रार देखील दाखल करू शकतात. अशा प्रकारची मोठी अपडेट होती. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करणं बंधनकारक आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत या योजनेची शेवटची तारीख आहे ई-KYC करण्याची. अतिशय महत्त्वाची बातमी रेशन कार्डाबाबत. रेशन कार्ड धारकांनी 15 फेब्रुवारीपूर्वीच या योजनेची ई-KYC करून घेणे गरजेचे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे आणि ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर आपले येणारे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. आशा करतोय तुम्हाला माहिती आवडली असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.